ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणारं अर्बनायझेशन या संदर्भामध्ये त्या ठिकाणी रिंग मेट्रो प्रकल्प सरकारनं प्रस्तावित केलेला आहे. या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपले ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत, आक्षेप नोंदवलेले आहेत. एखाद्या शहरामध्ये एखादा प्रकल्प येताना जनतेची सुद्धा त्या ठिकाणी भावना काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, याचा सुद्धा आपण सरकारनं विचार करायला पाहिजे त्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये. या ठिकाणी या 29 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी वाढणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी विनंती आहे, की तज्ञ मंडळींनी याचा जो सर्व्हे केला होता, जो डी-पी-आर बनवला होता, तो डी-पी-आर बनवताना त्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या होत्या का? हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार सरकारनं करावा आणि कोणती पर्यायी व्यवस्था करावी. कारण आता मुंबईच्या नंतर सर्वात जास्त गर्दीचं शहर हे ठाणे झालेलं आहे. मुंबईला लागून असल्यामुळे मुंबईमधनं सुद्धा येणारी गर्दी ही ठाण्याच्या नंतर मग पुढे जाते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली आहेत. लोकांचं त्या ठिकाणी घरे वाढलेले आहेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ट्रॅफिक सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. आता जितके काही आपण शहरांमध्ये आपण फ्लायओव्हर बघतो किंवा मेट्रो बघतो किंवा बाकीच्या व्यवस्था असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही ट्रॅफिकची कोंडी सगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळते. तशा पद्धतीची कोंडी ही त्या ठिकाणी या रिंग मेट्रोच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे का? हा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये सरकारनं पुनर्विचार करावा, अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मला करायची आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी ठाणे रिंग रोडच्या संदर्भामधला प्रश्न हा अर्धा तास चर्चेतनं उपस्थित केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा रिंग रोड न करता पर्यायी व्यवस्था जे रस्ते आहेत, पूर्वीचे जे रस्ते आहेत, त्या रस्त्याचं वायडनिंग करून नवीन पर्याय शोधावा, असं त्याच्यातला मजेतार्थ आहे. पण सभापती महोदय, आपण जर आता ठाण्याच्या परिस्थितीचा विचार केला, रस्त्यांचा विचार केला, तर ते विद्यमान रस्ते जे आहेत ते 6 मीटरचे आहेत, 9 मीटरचे आहेत, 12 मीटरचे आहेत, 18 मीटरचे आहेत आणि 24 मीटरचे आहेत. 24 मीटरचे रस्ते हे फार कमी संख्येनं आहेत. पण सगळ्यात जास्त रस्ते 6 मीटर आणि 9 मीटरचे आहेत. आणि 6 मीटरचे आणि 9 मीटरचे रस्ते जर वायडनिंग करावे लागले किंवा रुंदीकरण करावं लागेल, तर अख्खं ठाणंच विस्थापित होईल आणि पर्यायी ठाण्याला जागा कुठेतरी द्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे रिंग रोडमधनं स्थानिकांना त्रास होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण जर पुढे गेलो तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि सगळ्यात याच्यामध्ये वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प पण जो आहे, म्हणजे ठाणे शहरामध्ये हा जो प्रकल्प होतोय, त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की तज्ञांचा सल्ला घ्यावा, विद्वानांचा सल्ला घ्यावा. ऑलरेडी त्यांची समिती आहे आणि त्यांचा सल्ला घेऊनच हे काम पूर्ण होतंय. त्याच्यामुळे याची लांबी जी आहे महामेट्रोची, ती 29 किलोमीटर आहे. स्थानके याची 22 आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाची मान्यता कधी दिली, काय दिली, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला, त्याची जर आकडेवारी तुम्हाला किती निधी खर्च होणार आहे ती देखील मी सांगेन. पण तुमचा मुद्दा असा आहे की रिंग रोड न करता नागरिकांना त्रास न होता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करायची. तर पर्यायी व्यवस्था जर उपलब्ध करायला आपण गेलो तर सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण करावं लागेल आणि ते रुंदीकरण करणं शक्य नाही. सभापती महोदय, खरं तर मी वंजारी साहेब आणि सतेज पाटील आणि भाई जगताप, जयंत आसगावकर यांचं आभार व्यक्त करेन की एक चांगला त्यांनी या इकडे विषय अर्धा तास चर्चेच्या माध्यमाने घेतलं आणि ठाणेकरांच्या खऱ्या अर्थाने एक संवेदना या चर्चेच्या माध्यमाने दिसून येत आहेत. सभापतीमध्ये काल पण 260च्या अन्वये चर्चा होत असताना मी हा विषय मांडला होता आणि त्याच्यामुळे ठाणेकरांच्या मनात हा संभ्रम आहे की या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे. जर मी ठाणा स्टेशनला उतरलो आणि ठाणा स्टेशनवरनं मला घोडबंदरला जायचंय आणि जर मी त्या तिकडे नवीन स्टेशन जो वाकळेला होणार आहे त्या तिकडे जर मी रिक्षाने गेलो आणि तिकडनं जर मी घोडबंदरला जायचं म्हटलं तर मी 15 मिनिटात पोहोचीन. पण ही जी इंटरनल मेट्रो आहे याचा जो स्ट्रक्चर दाखवलाय, याचे जे स्टॉप्स दाखवलेत, तर त्याच्यामध्ये मला 45 मिनिटं लागणार. मग माणूस 15 मिनिटाच्या प्रवासात जाईल का 45 मिनिटाच्या प्रवासात जाईल? मग जर त्याला 45 मिनिटं लागणार असेल तर या इंटरनल मेट्रोनी आपण काय प्राप्त केलं? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे, जे शासनाकडनं होत नाही. आणि त्याच्यामुळे हे नवीन नवीन प्रश्न आणि लोकांच्या मनातल्या हा जो संभ्रम आहे तो निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे याला विरोध होतोय. सभापती महोदय, आमच्या इकडचं जे जुने ठाणं आहे, माननीय सामंत साहेबांनाही माहिती आहे की आपला जो सिडकोच्या इकडचं कोळीवाडा आहे
ते कोळीवाड्याचा अजूनही सीमांकनाचा विषय हा प्रलंबित आहे. मग जर तो सीमांकनच झाला नसेल आणि आपण ज्यावेळेस इंटरनल मेट्रोसाठी या सगळ्या परिसरामध्ये विकास करणार आहोत, आपण खोदकाम करणार आहोत, मग हे लोक जाणार कुठे? यांना तुम्ही काय पर्यायी व्यवस्था दिले? जर तुम्ही म्हटलात की आम्ही अंडरग्राऊंड नेणार आहोत, तर मग यांच्या घराच्या खालनं ज्यावेळेस तुम्ही न्याल, आता हे जुने ठाणे आहे सभापती महोदय, हे जे स्ट्रक्चर आहेत हे 20-20, 25-25 वर्षापेक्षा जास्त काळ या स्ट्रक्चरला झालंय. मग हे खाली जर खोदकाम चालू असेल आणि वरची बिल्डिंग पडली तर? हे सगळं प्रश्न सभापती महोदय त्यांच्या मनात आहेत. या संदर्भातले निवेदन त्यांनी कलेक्टरला दिले, त्यांनी याच्या संदर्भातलं निवेदन त्यांनी आयुक्तांना दिलेत, पण या संदर्भातलं उत्तर भेटत नाहीये. प्रशासनाकडनं कोणी पुढे येत नाहीये की या संदर्भात चर्चा केली पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आपण ते विश्वास घेण्याच्या संदर्भातली प्रक्रिया कधी सुरू करणार? या संदर्भातलं काम जरी सुरू झालंय, आपण कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलेले आहेत, आपण कामं अलॉट केलेली आहेत, त्या तिकडे उद्या कामं सुरूही झालेत, खोदकाम सुरू झालंय, पण लोकांना, ज्या लोकांसाठी आपण ती इंटरनल मेट्रो बनवतोय त्या लोकांबरोबरच चर्चा केली नाहीये, तर मग तो प्रोजेक्ट कोणासाठी करतोय आपण? तर माझी स्पेसिफिक प्रश्न या संदर्भातला आहे की आपण या संदर्भातलं 1 महिन्याच्या आत लोकांचे वेगवेगळे डेलिगेशन्स घेऊन या संदर्भातलं आपण चर्चा करून, मग ते आर्किटेक्टचा एक गट असेल, मग ते स्थानिक रहिवासी असतील, अशी वेगवेगळ्या गटांची चर्चा हे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, हे जे वेगवेगळे स्टेशन्स आहेत याच्यामध्ये स्टेशन जरी वेगवेगळे दिले असतील तरी मेन मेट्रो म्हणजे जी आता आपली लाईन 4 येणार आहे, त्याचबरोबर रेल्वे जी आपली मेन लाईफलाईन आहे, यांच्यामधली ही जी इंटरनल मेट्रोची कनेक्टिव्हिटीच नाहीये. तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातलं काय धोरण आहे हेही आपण स्पष्ट करावं. हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य निरंजनजी डावकर यांनी या प्रकल्पाबाबत जी संवेदना, शंका जी व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन हे काम पुढे न्यावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. पण याच्यामध्ये DPR तयार करत असतानाच या ट्रॅफिकचं काय होणार आहे, कोळीवाड्याच्या सीमांकनाचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाणार आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही, या पद्धतीचं एक प्लॅनिंग याच्यामध्ये केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केली की ठाणे परिसरातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच निर्देश देईन, सूचना करेन की मेट्रोच्या लोकांना बरोबर घेऊन आपले जे जिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे प्रेझेंटेशन देण्याच्या संदर्भातल्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील. परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींची देखील जबाबदारी आहे की एखादा हा अतिशय चांगला प्रोजेक्ट ज्यावेळी आपल्या शहराला मिळतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट होतोय, तर त्याच्याबद्दल जे गैरसमज पसरवण्याचा नाहक काही प्रयत्न करतायत, मग आपले असतील, परकीय असतील, या सगळ्यांना समजवण्याची भूमिका आपण सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. कारण याचं ऑलरेडी 9% काम पूर्ण झालेलं आहे. 9% काम पूर्ण होऊन पुढच्या कामानं गती देखील घेतलेली आहे. आणि अशा वेळी जर गैरसमज होत असतील तर तुमची माझी सगळ्यांचीच जबाबदारी आहे की ते गैरसमज दूर केले पाहिजेत. आणि म्हणून ते गैरसमज दूर करण्यासाठी 1 महिन्याच्या आत तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन किंवा महानगरपालिकेची जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील बरोबर घेऊन, सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना एक बैठकीचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याबरोबर या सगळ्या मेट्रोचे अधिकारी देखील असतील. क्रमांक 5 सत्यजित तांबे. सभापती महोदय, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे